लक्ष द्या, ई बालभारती या वेबसाईटवरती जी दुसरी प्रश्नपत्रिका आहे त्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिल्यातला ए जो आहे त्यातला पहिला प्रश्न जो 9वीवर आधारित असतो. पहिला प्रश्न दिलाय, ए चे घटक दिलेत 1 2 3 4 5 आणि बी बरोबर 5 6 7 दिलेत. तर ए संयोग संच बी काढा. मग ए संयोग संच बी म्हणजे काय? संयोग म्हणजे सगळे, ए मधले पण बी मधले पण सगळ्यांना एकत्रच घ्यायचं, बरोबर. मग ए मधले सगळे द्या, 1 2 3 4 5. ओके, 5च आहेत. आता बी मधले लिहायला सुरुवात करू. बी मधले लिहिताना 5 ऑलरेडी आलेला आहे, 6 नाही आला, मग 6 ला लिहा, 7 नाही लिहा, म्हणजे जो डबल येईल त्याला लिहायचा नाही. ओके, किंवा कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ए छेद संच बी लिहा. ओके, मग ए छेद संच बी जर विचारलं तर आपण काय करणार? समान, दोघांमध्ये समान कोण आहे? 5 आणि 5 आहे, मग त्यावेळेस ए छेद संच बी 5 आहे. पण सध्या विचारला प्रश्न आहे संयोग संच बी, मग सगळे. त्यानंतर रूट 50 ला सोपे रूप द्या. कर्णी चिन्हात 50, याला सोपे रूप कसे देणार? 50 कितीच्या पाड्यात येतात? 25 च्या. 25 दुने 50. आतमध्ये अवयव पाडायचे, 25 गुणिले 2. आता 25 चे किती बाहेर आले? 5 बाहेर आले. 5 वर्गमुळात 2 हे झालं सोपे रूप. त्यानंतर कोटी 7 असलेली त्रिपदी. त्रिपदी म्हणजे 3 पद असलेली बहुपदी लिहायची, 3 पद. आणि कोटी किती? 7 आहे, म्हणजे सगळ्यात मोठा घात 7 पाहिजे, 7च्या वरती घात नकोय. ओके, आता उदाहरणार्थ मी असं लिहिलं 7x चा 7वा घात किंवा 5x चा 7वा घात, 8x चा 7वा घात, 9x चा 7वा घात किंवा x चा 7वा घात दिलं तरी चालेल, घात मोठा पाहिजे. की झालं एक पद. एक पदी विचारलं तर एवढंच लिहिलं असतं. द्विपदी विचारलं असतं तर 2x चा 4था घात अजून ऍड केला असता, 2x चा 4था घात, 5वा घात, 6वा घात, कितवा घात ऍड करा, आणि ही झाली द्विपदी. पण विचारले त्रिपदी, मग त्रिपदी विचारले म्हणून अधिक 5 6 7 किंवा अधिक 5x चा घन काही येऊ शकतं. फक्त सगळ्यात मोठा घातांक 7 पाहिजे, 7च्या वरती आपल्याला जायचं नाही, 7च्या खाली खाली बघा, 7च्या वरती जायचं नाही. पुढे 50 20 याचे शतमानात रूपांतर करा. शतमानात रूपांतर म्हणजे 100 आले पाहिजे. बघा 15/20, जास्त काहीच करायचं नाही, शतमानात रूपांतर करताना गुणिले 100 करायचं. 20 100 किती आले? 15 गुणिले 5, 15 5 75, 75% हे झाले शतमानात रूपांतर. ओके, पुढचा प्रश्न आहे 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7. व्हेरी आयटी क्वेश्चन. तर x अधिक y काय करायचं? दोन समीकरण आहेत, एक आहे 3x अधिक 5y बरोबर 9 अधिक दुसरा आहे, दुसरा याला समीकरण नंबर 1 द्या आणि दुसरे 5x अधिक 3y बरोबर 7, समीकरण नंबर 2. काय करायचं? x अधिक y विचारलंय, 1 मार्काला प्रश्न आहे. इथं x चा सहगुणक 3y ला आलाय आणि y चा सहगुणक 5x ला आलाय. सहगुणकांची अदलाबदल असेल आणि x अधिक y विचारलंय तर डायरेक्ट दोघांची बेरीज करायची. तर याचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. समीकरण 1 काय आहे? 3x अधिक 5y बरोबर 9. काय दिलंय? 3x अधिक 5y बरोबर 9 आणि अधिक समीकरण 2 काय आहे? 5x अधिक 3y बरोबर 7. 5x अधिक 3y बरोबर 7. बेरीज केली, 5 आणि 3 8x अधिक 5 आणि 3 8y आणि 9 आणि 7 16. ओके, 8x अधिक 8y बरोबर 16. 8 8 आणि 16 सगळे जण 8च्या पाढे करतात, सगळ्यांना 8 ने भाग लावा. 8 1 8 x अधिक 8 1 8 y बरोबर 8 दुने 16, म्हणजे x अधिक y बरोबर 2 हे आपल्याला विचारले जाते. ओके, तर हे 5 प्रश्न आहेत. आणखी 6वा प्रश्न आहे. 6वा प्रश्न आपल्याला याच्यात काय विचारला बघा, मी इथे लिहितो. 6वा प्रश्न आपल्याला विचारलाय की 50 ते 30 35 ते 40 याची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. 35 ते 40 या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. ठीक आहे, आता हा प्रश्न सोपा आहे, फक्त प्रश्नातच उत्तर आहे. खालची वर्ग मर्यादा कोण? 35. पहिला जो असतो ती खालची वर्ग मर्यादा 35 लिहायचं. खालची वर्ग मर्यादा बरोबर 35 आणि वरची वर्ग मर्यादा बरोबर 40. ओके, झालं. किंवा कधी कधी वर्ग मध्ये विचारते. वर्ग मध्ये म्हणजे दोघांमधली दोघांची बेरीज भागिले 2 वर्ग मध्ये विचारलं तर. आणि वर्गांतर जर विचारलं तर दोघांमधलं अंतर 40 ते 35 मधलं जे अंतर आहे त्याला आपण वर्गांतर म्हणणार. म्हणजे 40 वजा तुम्ही जर 35 केलं तर तिथे आपल्याला वर्गांतर येईल. ठीक आहे,
हे पहा, बी जो प्रश्न आहे, बी मधला पहिला, मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न दिले, एकरी 7 वर्षाचे उत्पन्न आहे 10, 7, 5, 3, 9, 6, 9 आहे. तर यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा. आता मध्य काढताना लक्षात घ्या, मध्य काढण्याचं सूत्र काय की सगळ्या प्राप्तांकांची बेरीज करायची, सगळ्यांची बेरीज मध्य काढताना 10 अधिक 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 9 अधिक 6 अधिक 9 भागिले क्या काय करा 1 2 3 4 5 6 7 7 प्राप्तांक आहे म्हणून 7, 8 जण असते वर तर भागिले 8 केला असतं, 9 असते तर 9 केला असतं. यानंतर 10 आणि 7 17 वरच्या सगळ्या प्राप्तांकांची बेरीज करायची. 17 आणि 5 झाले 22, 23, 24, 25, 25 आणि 9 झाले आपल्याकडे किती झाले 34, 34, 40 आणि 49. 49 भागिले 7, 7 7 49 म्हणजे काय झालं 60 एकर. ओके, एकरी उत्पन्न किती 7 आहे. तर अशा प्रकारे हा मध्य काढू शकतो. मध्य क पण विचारला जाऊ शकतो. मध्य क विचारल्यानंतर ती माहिती जी आहे ती चढत्या क्रमाने लिहायची आणि मधोमध जो प्राप्तांक येईल तो मध्य क आहे आणि बहुलक सुद्धा या प्रकारचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अलकाला पाठवलेल्या रकमेपैकी अलका 90% रक्कम खर्च करते. अलकाचा खर्च किती आहे इथं 90%. अलकाचा खर्च जर 90% असेल तर अलकाची बचत किती टक्के झाली, खर्च 90 आहे, 100 मधून 90 गेले, बचत किती टक्के झाली 10%. आता हे 10% किती आहेत 120 रुपये. 10% म्हणजे तिची बचत जी 10% आहे ती आहे 120 रुपये. आता मुद्दा असा आहे की तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढायची. अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम इथं लिहायचं, अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम ती जी आहे ती आपण काय करू x रुपये मानू. समजा तिला x रुपये पाठवतो, मग आपलं बचत काढायचं सूत्र काय बाबा, आपण बचत काय करणार काय x रुपयावरती तिची बचत 10%. ओके, हे जे x रुपये तिच्यावरती तिची बचत किती टक्के 10% म्हणून x गुणिले 10 भागिले 100. आता बचत किती रुपये दिले 120 रुपये दिले, मग बचतीच्या जागेवर लिहिले 120 रुपये बरोबर x गुणिले 10 1 10 10 10 100 1/10. 10 भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले गुणिले म्हणून 120 गुणिले 10 बरोबर x म्हणून x बरोबर 120 10 झाले 1200. मग आपण म्हणणार अलकाला दर महिन्याला 1200 रुपये पाठवण्यात येतात. ठीक आहे. यानंतर तिसरा प्रश्न आपल्याकडे दिलाय p ऑफ y बरोबर p ऑफ y बरोबर y वर्ग वजा 2y अधिक 5 y वर्ग वजा 2y अधिक 5 आहे. तर आपल्याला p ऑफ 2 आपल्याला काढायला सांगितलं, p ऑफ 2 आपल्याला काढायचं म्हणजे आपल्याला एकच करायचं की इथे y च्या जागेवर p ऑफ y बरोबर हे समीकरण ही बहुपदी आहे. तर y च्या जागेवर काय लिहायचं 2 लिहायचं. अतिशय सोपा प्रश्न आहे. p ऑफ y च्या जागेवर लिहिणार 2 बरोबर y वर्ग म्हणजे कितीचा वर्ग 2 चा वर्ग, 2 गुणिले y म्हणजे 2 आणि अधिक 5, 2 चा वर्ग 4 वजा 2 दुने 4 अधिक 5, 4 4 गेले किती राहिले फक्त 5 राहिले म्हणजे p ऑफ 2 किती 5. ओके, तर हा जो पहिला प्रश्न आपण पाहिला, पहिल्यातला a पण पाहिला आणि b पण पाहिला, हे दोन्ही प्रश्न जे आहेत a आणि b हे दोन्ही नवीवर आधारित आहेत. ओके.